हाय फ्रेंड्स, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. तुम्ही म्हणत असताना आज का हळू का बरं बोलते, तर मी थोडंसं हळूच बोलते कारण देवांश झोपलेला आहे त्यामुळं. आणि आता अंशिकाला बरं वाटतं आहे, पण देवांशची तब्येत खूप खराब आहे. देवांशने इतका त्रास देतो आहे ना मला. त्याला सर्दी, ताप, खूप ताप आहे त्याला. 103 104 डॉक्टरांकडे पण नेलं, पण डॉक्टर म्हणले अजून 2 दिवस तरी त्याला ताप राहीनच म्हणे, नंतर नॉर्मल होऊन जाईल म्हणे. इन्फेक्शन आहे त्याला, 5 दिवस इन्फेक्शन राहतच म्हणे, नंतर कमी होईल म्हणे औषधाने ना. 5 दिवसाचा कोर्स आहे, नाहीच फरक पडला म्हणे तर मग आपण बघू म्हणे पुढं. असं आहे बघा. पण पोरानं कालपासनं मला असं उभंच केलं आहे, एकाच जागी बसायचं, हालायचं नाही, झोक्यातून खाली येत नाही आहे, तो नुसतं झोक्यातच राहतो आहे. झोक्यातच सगळं, खायचं प्यायचं, झोक्यातच बसायचं, बाहेर जायचा काही विषयच नाही. फक्त वॉशरूमला जायचं असेल तेवढंच बाहेर येतो, नाही तर बाहेर यायचा विषयच नाही त्याचा काही. इतका त्रास देतो आहे ना मला. आत्ता झोपला आहे म्हणून बघा मी सगळं आवरून घेतलं आत्ता पटकन. सकाळचे कामं पण असं झोपलं तोपर्यंत करून घ्यावं लागते. त्यात पण इतक्या वेळेस रडायला लागला का लगेच पळत यावं लागतं काम सोडून. आत्ता पण तसंच त्याला झोका देऊन देऊन स्वयंपाक करून घेतला मी, तरी पण भाजी राहिलीच माझी. मग आता चहा घ्यावा आणि नंतर भाजी करा आता, कारण खुदखुद चालली आहे जराशी. त्या मॅडमला पण अजून पूर्णपणे बरं नाही येईल. आपण बाळ हाय कर ना, हे बबडी. बघा, बोलायची पण कंडिशन नाही आहे आमची. लगेच इतकी गळून गेली ना, बरं बास, रडू नको. असंच आहे बघा. काय करावं फ्रेंड्स, काहीच समजा नाही. दोघांच्या आजारपणानं ना मलाच म्हणजे असं हे होतं आहे. यांची काळजी घेता घेता मलाच थकवा येऊ राहिला आता. त्याचे पप्पा तर म्हणता का यांचं करता करता तुलाच नाही दुखणं यावं म्हणे, सगळेच प्रॉब्लेम होईन. आज सकाळी तर अक्षरशः सगळे उपाशी गेले, सगळे. अंशिकाच्या आजीनं 2 दिवसापासून कपडे पडले होते धुवायला, पावसानं काही हे होईना. कपडे पण खूप सारे साचले होते, मग त्यांनी कपडे धुतले सकाळी. आणि रात्रीचं शिळं भात होतं, आम्ही तेच खाल्लं दोघींनी. बाबांनी पण थोडंसं त्यातच खाल्लं. भात होतं फक्त, भात खाल्ला आम्ही सकाळी. आणि अंशिकाचे पप्पा तर याला दवाखान्यातून आणलं आणि तसेच चालले गेले ते कामाला. त्यांचा तर विषयच नाही आहे काही आज याचा. असे बघ, काय करावं, देवांश काहीच करून देईना, काहीच. इतका रडतो. आणि काल तर इतका रडला तो, बापरे. मी त्याच्या पुढं मी रडले पार, तरी पण तो शांत नाही झाला. इतका रडत होता नुसता, विनाकारणच. काय कारण तर काहीच नाही, पण नुसता रडतोय. माझा अवतार बघा कसा झालाय. काय करावं वेळ नाही बघा. उठला आता, उठला का असंच आहे, दे झोका, घे उचलून. माझा अक्षरशः हात दुखतोय पूर्ण एक झोका देऊन देऊन. इतकी फजिती आहे ना माझी. तर सकाळी तरी त्याची आजी असल्यामुळं थोडंसं ॲडजस्ट होतं, पण संध्याकाळचं स्वयंपाक आणि ते लई वैताग येतो कधी कधी. तर तर माझ्या देवांशला गरज नाही पडत. आता तुम्ही पण बघता व्हिडिओमध्ये कसे खेळतात ते इकडं तिकडं. माझं काम होईपर्यंत म्हणजे माझी त्यांना गरजच नसल्यासारखं असं खेळतात. काही लागलं तर मागतात, तर मग एवढं परेशान नाही करत. आता इतकं परेशान करताय ना मला ते. माझ्या अंशिकाचं काही नाही, दुखत असलं तरी ना ती झोपून राहायची, तिचा काहीच प्रॉब्लेम नव्हता. देवांशनं लय बेजार केलं आहे मला. काय करावं ना देवांशचं. असं वेगळं. चला, भेटते मी तुम्हाला थोड्या वेळात परत. तुम्ही पण म्हणताना व्हिडिओत नसते, आजारपणच चालू आहे, पण तुम्हाला पण सांगणं गरजेचं आहे का व्हिडिओ का बरं येत नाही आहे. कारण काय करणार ना, मला घरातलं करायचं, यांचं करायचं, एक तर यांचे दुखणे, यात मला वेळच नाही मिळत आहे व्हिडिओ घेण्यासाठी. असा प्रॉब्लेम आहे बघा. त्यामुळं व्हिडिओचं जरा मागं पुढं होतं. यांचं करता करताच माझा पूर्ण दिवस निघून जातो. सकाळचे कामं दुपारी व्हायला लागले. असं आहे बघा. जसं ते झोपण तसे कामं करायचे, उठलं की बसा त्यांच्याजवळ. चला, मी भेटते तुम्हाला परत थोड्या वेळात. हे बघा, हे काय झालं देवांश. असंच आहे बघा, नुसतं झोक्यात बसायचं, नुसता झोका चालू पाहिजे, आणि खायचं नाही प्यायचं नाही. 3-4 दिवस झाले त्याच्या पोटात काहीच नाही. फक्त थोडीशी फिक्की खिचडी काय केलं तर थोडंफार खातो. 4-5 घास
नंतर काही नाही, असं झोपून झोपून उभा जर राहिलं तर भटकनी पडतोय. अंशिकाचं थोडं बरं झालं आता, ते याचं आणि याच्या आजीला पण असा त्रास होतोय, त्यांचं पण खूप पोट दुखतं आहे. त्यांना रात्री दवाखान्यातून आणलं. थांब पिल्लू 1 मिनटं, थांब ना 1 मिनटं, त्याला झोका देऊ दे. मग त्यांना पण रात्रीच दवाखान्यातून आणलं. काय करावं ना, सतत सगळ्यांचेच आजार पण चालू आहे घरात. आणि हे बघा, हे वर बघ पिल्लू, तुला बरं वाटतंय ना आता थोडंसं? हां ना, आता तिला थोडंसं बरं आहे. तिथे चालू आहे बघा मेहंदी काढणं. मला तुझी दाखव ना मेहंदी, तुला कशी काढली बघू दे. स्केच पेननं मेहंदी काढते. हे बघा, तिला पण काढली तिनं मेहंदी. इकडं दाखव. या तर काय काढलं का? हे मधलं मी काढून द्यायला तर फुलं, हे तिनं काढले टिपके टिपके, ती मांडती. काही ना काहीतरी उद्योग करत बसती. तिची पण तब्येत थोडी बरी. आता ताप बरी आहे, तर तिला पण इतका सर्दी खोकला झाला आहे ना. खोकला तर खूप येतो आहे. आज तरी थोडासा बरा आहे. रात्रीची झोप नाही येते तिला खोकल्यानं. खूप त्रास दिला आहे त्या खोकल्यानं. दादाला पण खूप ताप येणं, त्यानं गळून गेला आहे दादा. है ना दादा? काय दुखतं बाबा तुझं? हां, माझं कालपासून पोट दुखतंय. हां ना, खोकलून पोट दुखतंय तुझं. देवांचं पण पोट दुखतंय. तरी पण त्यांना पाणी वगैरे सगळं उकळून पाजते मी. पाणी, जेवणाचं लगेच ताजं जेवायला देते. माशा वगैरे काहीच बसायचं हेच नाही. तरी पण काय करावं, त्यांना बरंच वाटणार दोघांना पण. माझी अंशिका तर अशी झाली. मागं सरक अंशू. हे बघा, कोणी म्हणन काही 4.5 वर्षाची पोरगी. मागं सरक बरं अजून. बघा, 4.5 वर्षाची कोणी म्हणन का? तिचेच कपडे तिला किती लूज व्हायला लागलेत. इतकं शिकत झाली. चल बस, नुसती उंच व्हायला लागली. दादा पण इतका उतरलाय लगेच. इतकुसच तोंड झालंय त्याचं पण. काय करावं ना, या दुखण्यानंतर लय बेजार केलं. त्याच्या आजीला म्हणलं होतं आज नका जाऊ दुकानात, तरी पण त्या गेल्या. जाते म्हणे. त्यांचं पण खूप पोट दुखतंय रात्रीपासून, कालपासून दुखतंय. लय बेजार केलं त्या. यांचं, माझं पण पोट दुखतंय, पण यांचं तिघाचं हे बघूनच माझं दुखणं कुणीकडं पळून जातं काय नाही ती. सकाळची गडबड, तरी त्यांनी मला बरंच काम करू लागलं. तेव्हा गेल्या त्या स्वयंपाक करू लागल्या, थोडासा धुणं भांडे सगळंच आवरू लागले. कारण देवांशना मला हलूनच देत नाही आहे इथून. थोडंसं जरी मी इकडे गेले का लगेच ओरडतो. तो झोपला तो दोघींनी आम्ही आवरून घेतलं काम. हे बघा, अंशिका अगं माझ्या तोंडाला काळं लागलं ना ते. थांब. असा विषय आहे बघा दुखण्याचा. काय करावं ना, चालूच आहे. एकाचं झालं का एकाचं दुखणं. आता सगळे गेले जिकडं तिकडं, ज्यांचं दिलंय आवरून. आता बरंच माझं अजून फरशी पुसायची राहिली, जेवलेले भांडे घासायचे, अजून भांडे लावायचे. माझं बरंचसं काम राहिलं. पण देवांश काय झोपानं झाला. अंशिका, ते काळं निघालं ना गं माझ्या तोंडाचं. अंशिकाचं चालू आहे मेहंदी काढणं. मला हे पहा, काही ना काहीतरी करत राहते ती काम उद्योग. नाही तर झोपून राहते. आज तरी थोडीशी उठली ती, नाही तर कालपासून तर झोपूनच होती कालपर्यंत. हा ना, मी हात हलवला ना, सॉरी. असं आहे बघा. तर चला, आजचा व्हिडिओ इतकाच. आता व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. माझ्या पद्धतीनं मी जेवढा होईन तेवढा व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न करते. पण सगळ्यात मॅनेज नाही होत ना, काम, व्हिडिओ, मुलं. परत त्यांचं दुखतं आहे, त्यामुळं मग शक्यतो त्यांच्याकडंच लक्ष द्यावं लागतं जास्त. त्यामुळं जेवढा होईन तेवढं करते शूट. चला, थोडंसं तुम्ही पण ॲडजस्ट करून घ्या. आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. खास करून या वातावरणाची तर खरंच काळजी घ्या सगळ्यांनी, कारण खूप डेंजर आहे. माझ्या मुलांवरूनच मी सांगते, खूप त्रास होतो आहे त्यांना. पाणी वगैरे उकळून द्या. दूषित पाण्यामुळंच होतं आहे ते सगळं. चला, सगळ्यांनी काळजी घ्या. भेटू आपण परत.